नमस्कार मंडळी. मेष राशी भविष्य 14 एप्रिल 2026. कधी कधी आयुष्याच्या वाटेवर एक असा दिवस येतो जो दिसायला साधा असतो, पण नशिबात मोठा बदल घडवून जातो. आजचा दिवस 14 एप्रिल 2026 मेष राशीच्या आयुष्यात असा एक वळण घेऊन येतो आहे जिथे निर्णय तुमचा असेल, पण दिशा नशीब ठरवणार आहे. तुमच्या मनात काही दिवसांपासून एक विचार घर करून बसला आहे, एक प्रश्न जो सतत तुम्हाला अस्वस्थ करतो आहे. हे करावं की नाही? आणि आज याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे, पण ते सरळ नाही, ते एका संकेतामध्ये दडलं आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. आजचा दिवस एक गूढ सुरुवात. मेष राशीच्या व्यक्तींनो, आज सकाळी उठल्यावर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. जणू काही वातावरणात काहीतरी बदललं आहे. घरातील वातावरण, लोकांचे वागणे आणि अगदी तुमचं स्वतःचं मन, सगळं काही थोडंसं वेगळं वाटेल. ही साधी गोष्ट नाही, ही तुमच्या आयुष्यातील नव्या पर्वाची चाहूल आहे. मन आणि भावना, अंतर्मनाचा आवाज ऐका. आज तुमचं मन खूप संवेदनशील असेल. लहान लहान गोष्टीही तुम्हाला खोलवर स्पर्श करून जातील. कोणाचं एक साधं वाक्य, कोणाचं एक कटाक्ष किंवा एखादी आठवण तुमच्या मनात विचारांचं वादळ निर्माण करू शकते. पण घाबरू नका, कारण हेच विचार तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहेत. आज स्वतःशी संवाद साधा. मनाच्या आत खोल जा, कारण उत्तर तिथेच आहे. करिअर आणि काम, संधीचा दरवाजा उघडणार. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी एक अशी संधी येऊ शकते जी पहिल्या नजरेत साधी वाटेल, पण जर तुम्ही ती ओळखली तर ती तुमचं भविष्य बदलू शकते. कोणी तुम्हाला एक नवा प्रस्ताव देईल किंवा एखादी जबाबदारी तुमच्याकडे येईल. सुरुवातीला तुम्हाला थोडा दडपण वाटेल, पण लक्षात ठेवा, जिथे भीती असते तिथेच यशाची सुरुवात असते. आर्थिक स्थिती, सावधगिरी आवश्यक. आज पैशांच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, विशेषतः जर कोणी गुंतवणुकीचा सल्ला देत असेल तर. आज घेतलेला चुकीचा निर्णय पुढे मोठं नुकसान करू शकतो, पण जर तुम्ही शांत राहून विचार केला तर तुम्ही योग्य मार्ग निवडू शकता. प्रेम आणि नातेसंबंध, एक अनपेक्षित वळण. आज तुमच्या नात्यात काहीतरी घडू शकतं जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल. जुने गैरसमज दूर होऊ शकतात किंवा एखादं नातं नव्याने सुरू होऊ शकतं. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर आज तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य दिवस आहे, पण शब्दांपेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत. कधी-कधी शांतता हीच सर्वात मोठी कबुली असते. आरोग्य, स्वतःकडे लक्ष द्या. आज तुमच्या शरीराला थोडी विश्रांती हवी आहे. तुम्ही सतत धावत आहात, पण स्वतःसाठी वेळ काढत नाही. थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. ध्यान करा, निसर्गात फिरायला जा, कारण शांत मनातच मोठे निर्णय जन्म घेतात. आजचा गुप्त संकेत, लक्ष द्या. आज दिवसभरात तुम्हाला एक संकेत मिळेल. तो एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या घटनेतून किंवा कदाचित एखाद्या स्वप्नातून. तो संकेत दुर्लक्षित करू नका, कारण त्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. भाग्यशाली गोष्टी, भाग्यशाली रंग लाल, भाग्यशाली अंक 9. शुभ वेळ दुपारी 2:15 ते 3:30. शुभ दिशा पूर्व. आजचा मंत्र,
मी माझ्या अंतर्मनावर विश्वास ठेवतो किंवा ठेवते आणि योग्य निर्णय घेतो किंवा घेते. हा मंत्र 11 वेळा म्हणा. तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल. एक छोटी कथा तुमच्यासाठी. एकदा एक प्रवासी अंधारात हरवला होता. त्याला काहीच दिसत नव्हतं. पण अचानक त्याला एक छोटासा दिवा दिसला. तो दिवा खूप मोठा नव्हता, पण त्याने त्याला पुढचा रस्ता दाखवला. मेष राशीच्या व्यक्तींनो, आज तुमच्या आयुष्यातही तोच दिवा पेटणार आहे. तो छोटा असेल, पण जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तो तुम्हाला तुमच्या मंजिलपर्यंत घेऊन जाईल. समाप्ती. एक नवीन सुरुवात. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या शक्तीवर जी तुमचं मार्गदर्शन करत आहे. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं भविष्य आम्ही रोज उलगडत आहोत. धन्यवाद आणि उद्याच्या भविष्यवाणीसाठी पुन्हा भेटूया.